नमस्कार. स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, इयत्ता तिसरी, दुसरी, चौथी, 6वी या इयत्तांचा अभ्यासक्रम राज्य शासनाकडून यावर्षी बदलण्यात आलेला आहे. तर बघा, नवीन अभ्यासक्रमामध्ये इयत्ता तिसरीमध्ये गोष्ट तेनालीरामची हा पाठ आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठावरील सर्व प्रश्न उत्तरे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर बघा, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहामध्ये गोष्टीतील पात्रे. तर बघा, गोष्ट तेनालीरामची या गोष्टीमध्ये 3 पात्र आलेले आहेत. तर बघा, पहिलं पात्र आहे महाराज कृष्णदेवराय, दुसरं पात्र आहे तेनालीराम आणि तिसरं पात्र आहे शेतकरी. अशा पद्धतीने ही 3 पात्र आलेली आहेत. प्रश्न 2, या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले का? तर बघा, या गोष्टीमध्ये 3 पात्र आलेली आहेत, पण सर्वात जास्त आवडलेलं पात्र कोणतं आहे? तर या गोष्टीतील शेतकरी हे पात्र मला जास्त आवडले, कारण शेतकरी स्वतःच्या हिताचा विचार न करता गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे व सर्वांचा विचार करून तो विहीर खोदत आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 3, कोण म्हणाले, म्हणजे कोण कोणास म्हणाले अशा पद्धतीने आपल्याला ते सांगायचं आहे. तर बघा, प्रश्न आहे, तेनाली सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तर बघा, असं कोण म्हणालं? तर उत्तर आहे महाराज कृष्णदेवराय तेनालीरामला म्हणाले. बघा, प्रश्न पुढचा, माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? तर याचं बरोबर उत्तर आहे महाराज कृष्णदेवराय तेनालीरामला म्हणाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. तर असं कोण म्हणालं? तर याचं उत्तर आहे तेनालीराम महाराज कृष्णदेवराय यांना म्हणाले. तर बघा, आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न महाराज हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षा महान आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे तेनालीराम महाराज कृष्णदेवराय यांना म्हणाले. तर बघा, आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? तर खालील घटना योग्य क्रमाने वहीत लिहा. म्हणजे इथं 1, 2, 3, 4 या पाठातील घटना दिलेल्या आहेत आणि त्यांचा क्रम उलटसुलट दिलेला आहे आणि आपण तो पाठाच्या किंवा गोष्टीच्या दृष्टीने योग्य असा लावायचा आहे. तर बघा, जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. महाराज तेनालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच पुढे निघाले. तर बघा, अशा पद्धतीने या घटना दिलेल्या आहेत, पण या उलटसुलट क्रमानं आहेत. तर योग्य क्रमानं आपण लावायचे आहेत. तर त्याचं उत्तर आहे बघा, पहिल्यांदा महाराज तेनालीरामसोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. त्यानंतर आहे घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. त्यानंतर आहे जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला आणि त्यानंतर सर्वात शेवटची घटना आहे तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. अशा पद्धतीनं या घटना योग्य क्रमाने आपण लावलेल्या आहेत. तर आता बघा, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न पुढचा आहे, विचार करा व सांगा. तर बघा, प्रश्न काय आहे? शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. तर बघा, या वाक्याचा आम्हाला समजलेला किंवा मला समजलेला अर्थ काय आहे? तर बघा, शेतकरी स्वतःचं हित बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करत असतो आणि त्यानुसार आपलं वागणं वर्तन शेतकऱ्याचं असतं, म्हणून शेतकरी हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, या कथेतून तुम्ही काय शिकला? तर बघा, या कथेतून मी काय शिकलो? तर स्वतःच्या हितापेक्षा दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूस हा सर्वश्रेष्ठ असतो, ही गोष्ट या कथेतून आम्हाला शिकायला मिळाली. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, राजाच्या जागी जर तुम्ही असता तर तेनालीरामचे कौतुक कसे केले असते? तर बघा, याचं उत्तर आहे राजाच्या जागी जर मी असतो तर तेनालीरामचे खूप आभार मानले असते आणि तेनालीरामचा यथोचित सत्कार केला असता. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. बघा, पहिला शब्द आहे न्याय. तर बघा, याचं उत्तर आहे छत्रपती शिवरायांकडे आपल्याला न्याय मिळेल याची प्रजेला खात्री होती. तर न्याय या शब्दाचा आपण अशा पद्धतीने वाक्यात उपयोग केलेला आहे. तर बघा, पुढचा शब्द आहे सुख. तर बघा, प्रजेचे सुख पाहणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य असते. सुख या शब्दाचा उपयोग करून आपण वाक्य बनवलेलं आहे. बघा, पुढचा शब्द आहे गोड. तर बघा, जिलेबी खूप गोड असते. गोड या शब्दाचा योग्य उपयोग केलेला आहे. पुढचा शब्द आहे श्रेष्ठ. तर बघा, वाक्य बनवलेलं आहे दुसऱ्यांचे हित जपणारा माणूस सर्वात श्रेष्ठ असतो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांना
सु हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा. बघा, पहिला शब्द आहे बोध. बोध या शब्दाला सु हा उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आहे सुबोध. दुसरा शब्द आहे गंध. गंध या शब्दाला सु हा उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आहे सुगंध. बघा, तिसरा शब्द आहे वास. वास या शब्दाला सु उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आहे सुवास. त्यानंतर शेवटचा शब्द आहे विचार, आणि विचार या शब्दाला सु हा उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आहे सुविचार. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गोष्ट तेनालीरामची या पाठाचा स्वाध्याय संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या.